म्हणजे काय त्यांनी तर असं जग जिंकलंय का काय? नुसते शायनिंगच हाणत्यात कुठं लग्नाला गेलं तरी. पाहुण्याला तर जवळच येऊन देत ना, लांबूनच झिड करून टाकतात. आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हो अरे ह म्हणजे नेमकी द्यायची कोणाला ती तरी सांग ना. ह काय ह? मुलगा आधी साई छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? परत ह्यांची आट काय? जमीन पाहिजे पण आमची मुलगी रानात येणार नाही. जमीन काय काय पाहिजे का? काय अपेक्षाची इतक्या वाढवून ठेवल्या ताई. पोरीला स्वयंपाक येतो का ती बघा आधी. आपली गाईबानी आहे का त्या क्वालिटीची? असाच पाहिजे तसाच जायला पाहिजे. आपल्या पोरीला आचार विचार करतो का ती बघा ना आधी. तुम्ही तुमच्या मुलीला सगळ्या गोष्टीत सगळ्या कलागुण संपन्न बनवा. 25 वय झालं काय काय चहा बनवाय नाही, लग्न झालं काय तिकडं आहे नाही. सासू जगदंबेचा अवतार. सासू म्हणजे सुनबाई करा पोळ्या. ह्याने युट्यूबवरून आमटी तयार करायला बसली. 10 मिरच्या माणसागणित टाकल्या म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या. मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आली. म्हातारे म्हणली मला भूकच नाही म्हणली, माझे शिवरात्र. म्हातारे म्हणली आधीच तर माझं वय झालं, मी जागेवर मरण असले आमटी काढल्या. मला नाही ग जेवायचं. सुनबाई तुझं तूच खा, नवरा तू मरूस तर खा, पण माझ्याकडे ही भाजीच आणू नका. माझी एकादशी म्हणली मी निघून जाते गावात, पण म्हणले नको. आणि पण नवरा नुसता उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारे म्हणली मरची नको खावलंय तिखट आहे. तेव्हा मला मी खाणार. माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही म्हणे. खाणार मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं दूर गळा आणि डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणले होय व भाजीत काही कमी जास्त नाही ना झाले? म्हणा नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं? ते म्हणे आनंदाश्रीत आनंदाश्रू. देऊ का अजून थोडी? नको म्हणला एवढाच आनंद भरपूर झाला, नको आता भाजी मला. पळत जगलोय म्हणला. फ्रेश झाली माणसा शिदनाची. मोकळ्या मनाने हसली. बाबा हसलेच पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हा ना तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतला टेकून बसतो आणि उदबत्याचा वाजताच्या नाकात घुसतो. मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबत्यान का? चौघाने उच्चाल्या मंडळी म्हणते चालले का व? चालले नाही चालिवले. त्याने लय कुठाने केलं. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा, सासूने सुनाला लेक म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा. समजून घेण्याची भावना ठेवा. पण म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. हा एक म्हातारी ना दर्दी इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारी बसायची. कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायचे. 22 किलो कंडक्टरचं 2.5 महिन्यात वजन वाढलं. फुकाटचं गवलं म्हातारी काजू बदाम कचाकच हाणायचं असं फुगलं म्हणता. आणि मग 3 महिन्यात कंडक्टर मला होय आजीबाई काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी नातासारखा दिसतो, लेकासारखा दिसतो, का मला फुकट काजू बदाम खायला देतात? म्हातारे म्हणले कशाचा नातून कशाचा लेक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटतात, म्हणून चगळल्याला तुला देते. त्यांनी चालू इष्ट उड्या झाला म्हणला, नोकरीचा म्हणला. काही नोकरी करेन पण म्हातारीच्या नादी लागणार ना. असल्या म्हाताऱ्याची चॅप्टर येतलो. त्याच्यामुळं म्हाताऱ्यानं सांगणे सुनबाला लेक म्हणणं, सुनेने सासूला आई म्हणा. माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणं, लग्न जमेताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का ही आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. सासू सुनाची पोराची जुळती हो, त्याची किती ग्रह वाकडे तिकडे असू द्या ती ॲडजस्टमेंट करून घेतो. पण ह्यांच्या कुंडलीचा लय प्रॉब्लेम. त्याचं लय हलवत आहेत. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलवतो, बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलवतो. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का दोघीच्या मध्ये वाळून चालले. त्याच्यामुळं मुलांना 3 वाक्य सांगतो, आई खुश, पत्नी खुश आणि बाप बी खुश. एक, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वैचारिक परिवर्तन